तर एक महत्त्वाची बातमी, कोकण किनारपट्टी भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। तापमान वाढीसोबतच अवकाळी पावसाचा देखील इशारा देण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर ढगाळ वातावरणाचा आंबा पिकावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांतील पाणी पुरवठा योजना अक्षरशः ठप्प झालेली आहे। नेर धरणातील पाणी तत्काळ सोडा, अन्यथा 22 एप्रिल नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। येरळा नदीकाठच्या गावांना खरं तर पाटबंधारे विभागाला या गावांनी इशारा दिलेला आहे। खटाव तालुक्यातील भूजल पातळी खालवलेली आहे, त्यामुळे येरळा नदीकाठील ज्या बऱ्याच गावच्या पाणी योजना आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि विहिरींच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे आज शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि अशातच नेर धरणातून जर पाणी सोडले तर जे लाभधारक शेतकरी आहेत ते कर भरण्यास तयार असतानाही कृष्णा सिंचन विभाग व पाटबंधारे विभागाकडून कोणतीच हालचाल होताना दिसत नाही। जर आता ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी नाही मिळाले तर शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबईतील JNPT मध्ये भीषण आग लागलेली आहे। JWR लॉजिस्टिक पार्क मध्ये ही भीषण आग लागल्याचं पाहायला मिळत आहे। कंटेनर यार्ड मधील शेडला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। आजूबाजूला अनेक कंटेनर असल्यानं त्या कंटेनरला देखील आग लागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। नवी मुंबईत हे अग्नितांडव सध्या पाहायला मिळते। JNPT मध्ये ही भीषण आग लागलेली आहे। JWR लॉजिस्टिक पार्क मध्ये ही आग लागल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू आहे। मात्र आजूबाजूला देखील अनेक कंटेनर आहेत, त्या कंटेनरला देखील आग लागण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।